सो परत तुम्ही बघितलं तर हे सम लास्ट टाइम मी एक्सप्लेन करते. A upon B is given to you as 3/2, B upon C is given to you as 3/5. सो ऑल्टरनेंडो अप्लाय केला म्हणून हा जो टर्म आहे ती इथे आली डिनॉमिनेटरमध्ये आणि इकडची टर्म वर गेली. दोन्हीकडे तसं केलं. फर्स्ट रेशोला आय मल्टिप्लाइड बाय 1/3, सेकंड रेशोला आय मल्टिप्लाइड बाय 1/2. सो आन्सर हे आलं. गॉट इट. चला नेक्स्ट 14th. सो आन्सर आपलं ए आलं. इफ x अपॉन 2 इज इक्वल टू y अपॉन 3 इज इक्वल टू z अपॉन 7 फाइंड दिस व्हॅल्यू. आता के च्या मेथडनी करा बरं पटकन सॉल्व. सो x झाला 2k, y झाला 3k, z झाला 7k. सो k जर नाही कन्सिडर केलं तरी चालेल. x ची व्हॅल्यू 2 घ्या, y ची व्हॅल्यू 3 घ्या, z ची व्हॅल्यू 7 घ्या आणि सबस्टिट्यूट करा. सो 2 × 2 मायनस 5 × 3 प्लस 4 × 7 अपॉन 2 × 3. यू विल गेट द आन्सर. आला ऑप्शन डी. इझी आहे. सो के नाही कन्सिडर केलात तरी चालेल पण लक्षात ठेवायचं मनात की बाय द मेथड ऑफ के करायचं असं. नेक्स्ट झालं. सो आन्सर काय आलं म्हणालीस तू. ऑप्शन डी 17/6 आलं ना. हे करायची गरज नाही आहे ना मला. तुम्हाला आलं कॅल्क्युलेटरवर आणि जर करायचं असेल तर तरी सांगा. ओके. आता x अपॉन y इज 2/3, y अपॉन z इज 4/3. यू हॅव टू फाइंड आउट द रेशो ऑफ x इज टू y इज टू z. सो मगाचं जसं केलं तसंच करावं लागेल. पहिला जो रेशो आहे x अपॉन y, सो इक्वल डिनॉमिनेटर्स करून घ्या. म्हणजे बघा 15 सम आपण इथे करूया. हे जरा सांगावं लागेल. सो आपल्याला काय दिलंय. x अपॉन y इज गिवन टू अस एज 2/3. y अपॉन z आपल्याला दिलंय. ओके. सो हा म्हणूया इक्वेशन 1, हा म्हणूया इक्वेशन 2. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 1/4. सो काय आलं. सो आधी फर्स्ट स्टेप जशी आपण मगाशी केली होती ऑल्टरनेंडो तर करून घ्यावंच लागेल, त्याच्याशिवाय काहीच करता येणार नाही. सो फर्स्ट स्टेप इज बाय ऑल्टरनेंडो. सो हा जो इक्वेशन 1 आहे त्याला मल्टिप्लाय करायचं 1/4 ने. मग आता मला सांगा इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करावं. जस्ट बाय लुकिंग तुम्हाला कळलं. सो 4/12 सांगा रेशो. ऑप्शन बी. चला नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर. आता इथपासनं काय सुरू होणार आहेत तर वर्ड प्रॉब्लेम्स. सो 15चा आन्सर आलं डी. आता वर्ड प्रॉब्लेम्समध्ये बघा. आता ना असे टाईप ऑफ क्वेश्चन्स असतात ना की डिव्हाइड अमाऊंट वगैरे, तर ते आपल्याला ऑलरेडी माहिती असतं. मला सांगा 4:5:6 रेशो दिलाय. सो सगळ्यात मोठा पार्ट तिसऱ्या व्यक्तीला मिळणार. ठीक आहे. सो आता 750ला ह्या 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलंय. सो ह्याचा अर्थ काय केलाय आपल्याला. म्हणजे जर आपण म्हटलं लेट द कॉमन मल्टिपल बी x. सो 4x प्लस 5x प्लस 6x इज इक्वल टू 750. असं करून x ची व्हॅल्यू काढावं लागेल. सो 4 + 5 + 6 सांगा किती येतं. सो 750 डिवायडेड बाय 15. सो 50 मल्टिप्लाइड बाय 4 इज 200. सो आन्सर काय येणार.
सगळं सॉल्व करत बसायची पण गरज नाही. पहिलं आलं यू गेट द आन्सर. नेक्स्ट, सम ऑफ एजेस ऑफ 3 persons इज 150 years. 10 years ago their ages were in the ratio 7:8:9. फाइंड आउट देअर प्रेझेंट एजेस. आता सम आपल्याला दिली आहे काय 150. 10 years ago म्हणजे 10 वर्षांपूर्वी. सो त्यांची एजेस काय असणार आहेत आत्तापेक्षा 10 कमी आणि रेशो दिलाय 7:8:9. ठीक आहे. सो जसं आपण मगाशी केलं 7x 8x 9x जर धरलं आपण तर 10 years ago their ages were in this ratio. सो आत्ता त्यांचे रेशो आत्ता काय असणार आहे त्यांचे एजेस 7x + 10. सो हे कन्फ्यूज केलं आहे 7x + 10 कारण त्यांनी मागचा रेशो दिला आहे पण आत्ता त्यांची एजेस काय आहेत 7x + 10 8x + 10 9x + 10. सो ह्या तिन्हीची ॲडिशन कम्स आउट टू बी इक्वल टू करा. सो 7 + 8 + 9 आणि मग 7 + 8 + 9 किती येतं. सो 24k + 30 इज इक्वल टू 150. सो 24k इज 120. सो k ची व्हॅल्यू काय येणार 120 डिवायडेड बाय 24. k ची व्हॅल्यू आली 5. आता 7x + 10 म्हणजे 7 × 5 + 10 म्हणजे 45. पहिलं आन्सर आलं की तुम्हाला ऑप्शन मिळतं. पुढची फाइंड आउट करायची गरज नाही. चला, द नंबर्स 14, 16, 35, 42 आर नॉट इन प्रपोर्शन. द फोर्थ टर्म फॉर विच दे विल बी इन प्रपोर्शन इज. सो बेसिकली हा नंबर रॉंग आहे. फोर्थ टर्मच रॉंग आहे. सो फोर्थ टर्म वेगळी घ्या. सो 14/16 कितवं सम होतं हे 18 ना. 14/16 इज इक्वल टू x क्रॉस मल्टिप्लाय. सो 16 × 35/14 करा. आन्सर काय आहे बघा 40. सो फोर्थ टर्म इज 40. दॅट इज ऑप्शन डी. डी काय रे बी आणि डी मधला मला फरकच कळत नाहीये तुम्ही म्हणलेला. हां चला. सो त्याच्यासाठी इझिएस्ट वे काय माहिती का तुम्हाला हे माहिती आहे का इन द एअरक्राफ्ट ते जे म्हणतात ना एचा अर्थ काय असतो तुम्हाला माहिती आहे का काय आहे सांग. मला सी माहिती आहे. सी इज चार्ली. थांब ए इज वॉट मला आत्ता आठवत नाही आहे पण मला ते पाठ होतं माहिती आहे का. मी लहान होते ना तेव्हा मी ते लक्षात ठेवलं होतं की काय कारण रिझन काय आहे माझा एक मामा वॉज इन डिफेन्स. सो त्यांना ते तसं लक्षात ठेवायला सांगतात की बॉब चार्ली काहीतरी बॉब चार्ली असं असं ते हे आहे. तर ते मी लक्षात ठेवलं होतं की म्हणजे ते सांगताना इझी जातं आपल्याला असं. ओके चला 19th x/y इज इक्वल टू z/w. सो आता इथे काय केलं आहे बघा y/x इज इक्वल टू w/z म्हणजे ह्या आपण काय अप्लाय केलं इन्व्हर्टेंडो. सो दॅट इज नन ऑफ दीज. आता हे ओरली सांगायचं. चला नेक्स्ट 21. नेक्स्ट नीट बघा नीट बघा हे नीट बघा. आन्सर करण्याच्या पूर्वी थिंक करा आणि मगच आन्सर द्या. कॉम्पोनेंट ऐका कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो म्हणजे काय ॲड अपॉन सबट्रॅक्शन. हे डिव्हिडेंडो आणि कॉम्पोनेंडो आहे कारण आधी सबट्रॅक्ट केलं आहे मग ॲड केलं आहे. सो आन्सर विल बी नन ऑफ दीज अगेन. पण हे लक्षात ठेवा म्हणून मी सांगितलं. ओके आता 23. सो 12/16 इज इक्वल टू x/20 करा. सो 16 सो प्रॉडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मीन्स असतं आपण शिकलो आहे. सो 20 × 12/16 करायचं डिरेक्टली 12/16. सो दॅट इज सी. आन्सर इज 15 ऑप्शन सी. नेक्स्ट आता हे पण सोपं आहे पण इथे ना 13 इंटीजर 1/2 जे घेतले ना त्याच्याऐवजी तुम्ही ते कन्व्हर्ट करा.
मिक्स्ड फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सो 13 टू द 26, 27/2 येईल. 27/2चा डेसिमल फाइंड आउट कर. सो 13.5 इंटू 4 करा डिवायडेड बाय 9. 6 ऑप्शन ए. डिरेक्टली हे कॅल्क्युलेटरवर करण्यासारखं आहे, सॉल्व काय करत बसायची गरज नाही. ठीक आहे. चला 25th. द मीन प्रपोर्शनल बिटवीन 1.4 ग्रॅम्स अँड 5.6 ग्रॅम्स इज. आता मधलं फाइंड आउट करायचं मीन प्रपोर्शनल. सो काय करायचं, ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन करायची आणि त्याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं. 1.4 इंटू 5.6, 2.8 आलं. द आन्सर इज ऑप्शन बी. चला आता हे तुम्हाला माहिती आहे, 26 तुम्ही करणार आहात, मी सांगितलंय कसं करायचं मेथड ऑफ के ने. पण के जरी नाही धरला तरी 4 + 5 + 9/9, 18/9, 2 येणार आन्सर. बघा मला ओरली आलं, हां लक्षात ठेवायचं हे. ॲक्च्युली तुम्हाला सांगू का, ह्याच्यामुळे ना सॉल्व्ह करायला मजा येते, कारण पटापटाटपटा तुम्हाला कॅल्क्युलेटरवर होऊन जातं. असं खूप सॉल्व्ह करत बसा वगैरेची काही गरज नाही. हे ना BBA आणि MBAच्या मुलांना मात्र करावं लागतं. त्यांना सगळं सॉल्व्ह करूनच आन्सर आहे, कारण त्यांना अलाउड नाही आहे कॅल्क्युलेटर. त्यामुळे ते बिचारे, म्हणजे त्यांना त्या छोट्या छोट्या ट्रिक्स मला सांगाव्या लागतात, ज्या मी तुम्हाला पण सांगणार आहे की तुम्हाला पण नॉलेज असू देत त्याचं म्हणून. ओके, ट्रिकवरनं आठवलं. चला सांगू आजची ट्रिक. समजा तुम्हाला स्क्वेअर ऑफ अ नंबर फाइंड आउट करायचं आहे. कुठला नंबर? अ 2 डिजिट नंबर ज्याच्या युनिट्स प्लेसमध्ये 5 असेल. सांगितलं मी, हा सांगा. सो समजा मला आता 65चा स्क्वेअर करायचा असेल. 6 7 जा 4225, हे तुम्हाला माहिती आहे. दुसरी ट्रिक, टू फाइंड आउट स्क्वेअर ऑफ एनी नंबर. ओरली जर फाइंड आउट करायचं असेल, हां फाइंड आउट स्क्वेअर ऑफ एनी नंबर, तर बघा काय करायचं. समजा नंबर आहे 21, ह्याचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. आधी मला सांगा 2चा स्क्वेअर काय येतो? 4. 1चा स्क्वेअर काय येतो? आता ही जी मिडल टर्म आहे ना, जी आपल्याला भरायची आहे, दॅट वी हॅव टू डू ॲज 2 × 1 × 2. स्क्वेअर आहे म्हणून × 2 केला. सो आन्सर इज 441 इज द स्क्वेअर. पण हे कळलं, पण हे सोपं होतं कारण 3 डिजिट्सच होतं. जर एखादा मोठा नंबर दिला, लेट्स से आपल्याला 67चा स्क्वेअर काढायचा आहे, तो आपण काय करतो? पहिला नंबर काय आहे? 36. दुसरा आपल्याला माहित नाही. 7 7 जा 49. दुसरा नंबर कसा करतो? 6 × 7 × 2, 84. आता काय करायचं बघा, युनिट्स प्लेस पिकअप करा. सो 9 आपण आन्सरमध्ये लिहिणार. हा जो 4 आहे हा ह्याच्यात ॲड करायचा, कॅरी ओव्हर. 4 + 4 8. हा कॅरी ओव्हर टू 6. 8 + 6 14. 4 कॅरी ओव्हर 1. 3 + 1 4 4 8 9 इज द स्क्वेअर. भारी आहे ना? सॉल्व्ह करायला खूप मजा येते. अजून एक काढताय पटकन. 49चा स्क्वेअर काढा. आता कॅल्क्युलेटरने डायरेक्ट काढाल, पण ह्या ट्रिक्स ना कायमच्या लक्षात ठेवा. तुम्हाला इतकी मजा येईल ना, म्हणजे आता इथे CA फाउंडेशनला अलाउड आहे म्हणून, पण जिथे नाही आहे असं समजा, काही कुठे तुम्ही गेलात किंवा तुम्हाला कधी करायचं असेल, हे बेस्ट आहे टू रिमेंबर. ठीक आहे, कळलं ना? चला आता लेट अस गो बॅक. आता बघा 27 28 29 30 करूया. 11:30 झाले. ओ गुड, म्हणजे आपला आणखीन एक नाही, आपलं 12:30पर्यंत ना. हां, मग आपला आणखीन एक इंडायसेस सुरू करूया. ठीक आहे. सो 2 numbers are in the ratio 3:4. If 6 is added to each of the number of the ratio, then the new ratio will become, so बघा 3x + 6 / 4x + 6.
झाली कंडिशन. क्रॉस मल्टिप्लाय टू सॉल्व. इथे काय आता हे बघा, सॉल्व पण करायची गरज नाही. आणखीन एक मेथड, तुम्हाला आन्सर्स सगळी दिली आहेत. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू माहिती आहे काय सबस्टिट्यूट करायची आहे. पहिली व्हॅल्यू घ्या फर्स्ट. आता 3x + 6 मध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो 3 × 14 + 6 काय येतं 40. आणि खालचं डिनॉमिनेटर ह्याला जर लोएस्ट फॉर्म मध्ये केलं तर येतं का 4/5. नाही येणार, कारण खाली 5 येणार नाही. सो पहिलं ऑप्शन नाही आहे. गो टू द नेक्स्ट. सेकंड ऑप्शन बघा. डिनॉमिनेटर मध्ये 5 येतोय का. मग नाही, ते पण ऑप्शन नाही. पुढचं ऑप्शन 18 करून बघा. 3 × 18 + 6 आणि 4 × 18 + 6 102 येत आहे. लोएस्ट फॉर्मला कन्वर्ट करा. (60/102) आलं ना. नाही पण मग ओके ठीक आहे. सो 60/102 लोएस्ट फॉर्मला जर केलं आपण, नाही काहीतरी चुकतंय. म्हणजे एकच मिनटं मला सांगा. कारण तुम्ही जर हे इथे सॉल्व केलं ना, क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व केलं तर आन्सर येईल. पण असं पण आन्सर यायला पाहिजे सबस्टिट्यूट करून. काहीतरी चुकतंय. Hmm. 54 येतोय. 3 हे बघा, x ची व्हॅल्यू 18 सबस्टिट्यूट केली तर 3 × 18 + 6 किती येतोय. आणि खाली काय येतंय 4 × 18 + 6 18 78 आलं ना. लोएस्ट फॉर्मला कन्वर्ट करा, सेम आन्सर येईल. नाही पण आन्सर शुड कम 4/5 ना. मग नाही येते. मग सॉल्वच कराल. सॉल्व करून पण येत नाही आन्सर. काही चुकलंय का आपलं. नाही. ओके थांबा. आता काय करू आपण, नॉर्मल मेथडनी सॉल्व करू. थांबा. यायला पाहिजे कारण हीच मेथड आहे, वेगळी कुठलीच नाही आहे. x ची व्हॅल्यू काय आली 6 आली. सो 6 × 3 6 3 = 18 18 + 6 18 येणारच आहे. सो हे ऑप्शन करेक्ट आहे. कारण बघा x ची व्हॅल्यू आली ना 6. जर इथे सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला येतं 6 3 = 18च येतं. आणि 4 6 = 24च येतं. +6 ॲड करत बसायची गरज नाही. आपल्याला ओरिजिनल रेशोज फाइंड आउट करायचा आहे. हां पण जरी केलं तरी लोएस्ट फॉर्मला कन्वर्ट करावं लागतं फ्रॅक्शन. मी तुम्हाला सांगितलंय. सो सेमच येणार आन्सर तुमचं पण. ठीक आहे, कळलं. चला आता 28 तर खूपच इझी आहे. सांगा बरं. 28 इज व्हेरी 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 इझी. ऑप्शन करेक्ट. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो इथेच अप्लाय केलंय. नेक्स्ट a/b. आता बघा हां सिम्पल आहे. इथे काय सॉल्व पण करत बसायची गरज नाही. a/b दिलाय 4:1. मग √a/b काय येणार आहे 2/1 म्हणजे 2. ओके. आणि √b/a. सो हे उलटं जर केलं तर b/a काय येणार 1/4. त्याचं काय येणार 1/2. सो 2 + 1/2.
नाही कळलं, सांगते. आता बघ, ए अपॉन बी ची व्हॅल्यू काय आहे? ठीक आहे, ए अपॉन बी 4/1 आहे. हा कुठला होता सम नंबर? ए अपॉन बी इज इक्वल टू 4/1 दिलंय. सो ह्याचा जर मी इन्व्हर्ट एंडो केला तर बी अपॉन ए काय येणार आहे? आता व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ ए अपॉन बी? व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ बी अपॉन ए? या दोन्हीची ॲडिशन. सोपं आहे, कळलं? आता लास्ट सम. आता जनरली आता काय माहिती का, हे खूप मोठे मोठे सम्स आहेत, पण आम्ही तुम्हाला सांगितलं बाय मेथड ऑफ के तुम्हाला इझिली आन्सर येतं. हां, सो ह्याला जर आपण इक्वेट केलं टू केला, एक्सची व्हॅल्यू काय येईल मला सांगा? बी प्लस सी मायनस ए इंटू के. वाय येईल सी प्लस ए मायनस बी इंटू के. आणि झेड येईल ए प्लस बी. आता ना हे तुम्हाला सॉल्व करावं लागेल. कसं? बाय सबस्टिट्यूटिंग. बी मायनस सी इंटू धिस, कारण एक्सची व्हॅल्यू ही आहे, प्लस सी मायनस ए इंटू धिस, कारण ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे, आणि मग ए मायनस बी इंटू धिस करायचं. सो हे सगळं तुम्ही जेव्हा मल्टिप्लाय करता तुम्हाला वेगवेगळ्या टर्म्स मिळतील. म्हणजे कशा की ए बी, बी सी, सी ए प्लस मायनस त्या कट होतात आणि इव्हेंच्युअली अशा टाईप्स ऑफ ह्याचे आन्सर येतं 0. पण हे झालं लक्षात ठेवायचा भाग. तुम्हाला हे जर सॉल्व करायचं झालं तर आता मी तुम्हाला ह्याच्यावर पाठवते, चेक करा सगळ्यांनी आणि मला सांगा तुम्हाला कळलंय का त्याचं. जनरली अशा ह्याची आन्सर्स मी सगळ्याच मुलांना सांगते की तुम्ही असं रिमेंबर केलं तर इट विल बिकम इझियर. ते त्यांनी ॲक्च्युअल ना सॉल्व करत बसले, पण तुम्हाला पेपरच एवढा छोटा देतात, तुम्हाला सॉल्व करत बसायला वेळ नाही आहे, किंवा एवढं तुम्ही सॉल्व करू पण शकत नाही फॉर दॅट मॅटर. आपल्या ग्रुपवरच पाठवलंय ना 14th. सॉरी, पाठवते मी. तेच मगाशी अगं काय झालंय ना, मला डिलीट करायला, थांब ते डिलीट करते मी आधी. सी ए फाउंडेशन बॅच 1 ते 16. हां बघा, वरचा जो आहे तो तुम्हाला जो डाऊट होता क्वेश्चन नंबर 21 तो पाठवला आहे. आत्ता करा बरं, हे दोन्ही करा, चला पटकन मी वेळ देते. नोटबुकमध्ये करा म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला कळतं. आत्तासाठी करायचं, एक्झाममध्ये तुम्हाला करायला तेवढं स्पेसच नाही आहे, पण आत्ता आहे तर करा.
सो समजलंय ना तुम्हाला काय काय केलं ते? तुमचे दोन्ही सम्स झाले की सांगा, मग आपण इंडायसेस सुरू करूया आज, एक्सपोनेंट्स. ठीक आहे, युनिट 3. झालं? डन? AC का थंडी वाजायला लागली? चला आता इंडायसेस करूया. सो आता इंडायसेस म्हणजे सगळ्यांना माहिती आहे व्हॉट आर इंडायसेस. हां, हे सगळ्यांचं तुमचं झालेलंच आहे. समजा मी एक तुम्हाला दिला, ह्याच्यातला 2 हा काय म्हणतो आपण? बेस म्हणतो, आणि 6 इज द एक्सपोनंट. ओके, हे कॅल्क्युलेट करताना करा. 2 इंटू इक्वल टू किती वेळा करणार? सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ आणि सिक्स्थ. काय आला आन्सर? आता ज्या वेळेला आपण म्हणतो बेस सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे, याचा आन्सर सांगा मला. a रेज टू m इंटू a रेज टू n इज इक्वल टू a रेज टू m प्लस n. सो मल्टिप्लिकेशन ज्या वेळेला असते आणि बेस जेव्हा सेम असतो तेव्हा आपण एक्सपोनंट्स ॲड करतो. नेक्स्ट, एनी नंबर रेज टू द पॉवर 0 इज ऑलवेज इक्वल टू 1. ठीक आहे. नेक्स्ट, सेम बेस असतो पण डिव्हिजन आहे. अशा वेळेला काय करतो? बेस तसाच ठेवायचा आणि एक्सपोनंटची सबट्रॅक्शन. सो 4 - 3 इज
नेक्स्ट समजा असा नंबर असेल a रेज टू द पॉवर 4 होल ब्रॅकेट रेज टू 5. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? a रेज टू म्हणजे हा फॉर्म्युला होता बघा बघा तुम्हाला लॉज ऑफ इंडायसिस. हे सगळे लॉज झालेले आहेत आपले 10th स्टँडर्ड पर्यंत. हे वेगळं काहीही मी सांगत नाहीये, झालेलंच आपण रिपीट करतोय. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? काही डाऊट आहे ह्याच्यात? सो इन्स्टेड ऑफ धिस मी तुम्हाला ना हे दाखवेन. हे बघा आता आपण काय केलं, लॉ 1 काय सांगतो, व्हेन a रेज टू m इंटू a रेज टू n सेम बेसिस असतील तेव्हा ॲड द एक्सपोनंट्स. हां सो इफ यू कॅन सी ओव्हर हिअर बघा एनी नंबर रेज टू द पॉवर 0 इज ऑलवेज इक्वल टू 1. आता हे पण महत्त्वाचं आहे, a रेज टू m और a रेज टू मायनस m कॅन बी रिटन ॲज 1 अपॉन a रेज टू m. हे माहिती आहे तुम्हाला? म्हणजे जर मी तुम्हाला a रेज टू मायनस 7 सांगितलं सो त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? 1 अपॉन a रेज टू 7. सो आता a च्या ऐवजी आपल्याला मी तुम्हाला ट्रिक्स शिकवल्या आहेत, कॅल्क्युलेटर ट्रिक्स. सो रेसिप्रोकल ऑफ अ नंबर जर काढायचं असेल तर आपण काय करतो? सो समजा मी तुम्हाला दिलं 4 रेज टू, काढा कॅल्क्युलेटरवर काढा आणि मला आन्सर सांगा. टेल मी युअर आन्सर. 4 raised to minus 7 is written as 1 upon 4 raised to 7. So the answer is आठवा कॅल्क्युलेटर ट्रिक्स. लिहून काढलेत ना? बघा बघा बिंदास बघा, कारण ते लक्षात असेच राहणार आहेत करून करून. One upon 4 raised to 7. Tell me the answer. बर आता मला सांगा 4 raised to 7 कसं करतो आपण? काय ट्रिक काय सांगितली आहे मी तुम्हाला रेसिप्रोकल ऑफ अ नंबरची? सो हे केल्यावर 1.2 काहीतरी येते. चल परत करूया आपण. आता प्रेस 4 हां मग रूट हां हां. सो आपल्या केसमध्ये n काय आहे? पण नंबर म्हणजे मी 4 घालणार. हां डिवाइड इक्वल टू केल्यावर नाही 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 थांबा. तुम्ही एक काय करू शकता, आधी 4 raised to 7 ची व्हॅल्यू काढा, म्हणजे a raised to n ची व्हॅल्यू काढा. कसं काढतो आपण ते? 4 इंटू इक्वल टू किती वेळा? 2 3 4 5 6 4096 आलं 4 raised to 7. आता डिवाइड इक्वल टू करायचं 0.0002 आलं. इक्वल टू कळलं इथे काय करायचं? ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची झाली तर आधी 4 raised to 7 ची व्हॅल्यू करायची, जी येईल डिवाइड इक्वल टू केलं की तुम्हाला फायनल मिळेल. सो हे मी मुद्दाम डिस्कस करते म्हणजे पटापट करायला सोपं जातं, नाहीतर मग ते फिगर आउटच करायला खूप वेळ लागतो. बघा आता एक्झाम्पल 1 नी आपण सुरुवात करू. आता इथे तर तुम्ही बघितलं 2x raised to the power 1/2 आहे इंटू 3x raised to -1. सो ज्या वेळेला सेम बेस असतो
मल्टिप्लिकेशन असते त्यावेळेला आपण करतो ॲडिशन, पण इथे रेज टू द पॉवर -1 आहे. सो 6 तसाच राहिला, एक्स रेज टू द पॉवर 1/2 -1 झालं, म्हणजे ते काय झालं -1/2. हे कळलं स्टेप. आता x raised to -1/2 is written as 6/x raised to 1/2. सो x ची व्हॅल्यू 4 घ्या असं त्यांनी सांगितलंय. 4 raised to 1/2 म्हणजे √4. √4 is 2. So 6/2 the answer is going to be 3. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की असं जेव्हा असेल 4 raised to the power 1/2 असेल, 1/2 म्हणजे काय, तो झाला स्क्वेअर रूट. जर 9 raised to 1/3 असेल तर त्याचा अर्थ काय, क्यूब रूट. हे माहिती आहे ना तुम्हाला. सो 4 raised to 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4. आन्सर बिकम्स 3. बघा समजलं फर्स्ट. सेकंड, आता काय करायचं, 6 × 4 आधी करून घेतलं त्यांनी, 24 आलं. मग a एकदाच आहे म्हणजे a raised to the power 1 आहे. इथे b स्क्वेअर आहे, इथे b raised to -2 आहे. सो b स्क्वेअर b raised to -2 becomes 0. एनिथिंग raised to 0 is always 1. सो ही टर्म होऊन गेली 1. सिमिलरली c पण एनिथिंग raised to the power 0 is always 1. सो ही पण निघून गेली. सो द आन्सर बिकम्स 24AD. हे चेक करा. एनी नंबर म्हणजे तो अल्फाबेट असू देत, नंबर असू देत, फ्रॅक्शन असू देत, काहीही असू देत, रेज टू द पॉवर 0 म्हटलं की आन्सर इज 1. हे रिमेंबर करायचं. चला सेकंड, a raised to m upon a raised to n is equal to a raised to m minus n, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे त्याच्यावरचं बेस्ड हे एक सम आहे. सम चेक करा. ह्याच्यातलं जर तुम्हाला काही कळलं नाही तर मला विचारा. सो ते मायनस ऑफ -1/3 कसं आलं कळलं ना सगळ्यांना. सो दॅट बिकम्स +1/3. सो -1 + 1/3 म्हणजे 4x raised to -2/3 म्हणजेच 4/x raised to 2/3. तसंच हे सम पण आहे. बघा आधी काय करून घेतलं, सगळे जे कोइफिशियंट्स आहेत त्याची मल्टिप्लिकेशन करून घेतली. सो इथे आलं 2 × 2 × 3 आणि खाली आलं 3 × 3. वरचा खालचा 3 उडून गेला. सो 4/3 राहिला. ठीक आहे. आता a raised to power हे सगळं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे आपण ॲड करतो एक्सपोनंट्सला. सो ॲड केलं 1/2 + 2/3 - 7/3. आन्सर बिकम्स इक्वल टू -7/6 न्यूमरेटरमध्ये. डिनॉमिनेटरमध्ये 5/3 + 3/2. सो a raised to -5/3 आहे हा. सो -10 + 9/6. सो -1/6 इकडे आलं. हे एक्झाम्पल नाही समजलं, हे कळलं, ही स्टेप कळली. सो आधी बघ मी काय सांगितलं, सगळे कोइफिशियंट्स जे आहेत म्हणजे काय 2 × 1 × 6 त्याचा आन्सर लिहून टाक न्यूमरेटरमध्ये 12. मग काय करायचं, a raised to the power 1/2 + 2/3 + -7/3 का सांगू शकते. जेव्हा मल्टिप्लिकेशन असते आणि बेस सेम असतो तेव्हा एक्सपोनंट्सची ॲडिशन होते. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीमध्ये झाली. आता 2/3 - 7/3 इज -5/3 कारण डिनॉमिनेटर सेम आहे. 1/2 - 5/3 म्हणजे आता हे लोएस्ट फॉर्मला कन्वर्ट करा. 12/9 लोएस्ट फॉर्मला केलं की आलं 4/3. सो 4/3 a raised to the power 1/2 - 5/3 आणि डिनॉमिनेटरमध्ये a raised to power. आता इथे काय करावं लागेल,
दोन वेगवेगळे डिनॉमिनेटर्स आहेत, LCM घ्या, 6 येणार. सो -10/6 प्लस फ्रॅक्शन सबट्रॅक्शन. कळलं का नाही कळलं? ठीक आहे. सगळ्यांचं मी बघितलंय आत्तापर्यंत, सगळ्या स्टुडंट्सचा हा बेस कच्चा असल्यामुळे हे तुम्हाला पटपट कळत नाही. ठीक आहे. आणि हे तुमचंच नाही, हे सगळ्या बॅचेसचं मी बघितलंय. ही फर्स्ट टाइम ज्या वेळेला मी हे शिकवायला घेते ना, खूप मुलं मला विचारतात मॅम मला एक्सप्लेन करा. कारण फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शनच खूप मुलांना येत नाही, बेस येत नाही. ओके. सो आता लक्षात ठेवा मी हे जे सांगते ते. सो हे केलेलं कळलं ना इथपर्यंत, ह्या स्टेपपर्यंत कळलं सगळ्यांना? कळली? ही कळली ना? हे पण कळलं, हे नाही कळलं. हां. तर आता आपण काय करूया, मी हे जे ॲडिशन सबट्रॅक्शन आहे ना ते वेगळं वेगळं तुम्हाला करून दाखवते. हां, असं होतं. आपल्याला माहिती आहे जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो, न्यूमरेटर्स आपण ॲड किंवा सबट्रॅक्ट करतो. सो मी इथे लिहिलं, इथपर्यंत कळलं. LCM काय आहे? 6 आहे. आणि 5/3 ला पण आपल्याला 6 कन्वर्ट करून घ्यायचंय, म्हणून वर खाली मी 2 नी मल्टिप्लाय करते. सो आता मला सांगा 3/6 आन्सर काय येईल? हे कळलं? हे झालं न्यूमरेटरचं एक्सपोनंट सॉल्व. आता डिनॉमिनेटरचं एक्सपोनंट्स आपण तसंच सॉल्व करू. बघा इथे 3/2 आहे, 3 आणि 2 आहे. सो याचा LCM काय आहे? हे वेगळं आहे डिनॉमिनेटरचं. -5/3 प्लस 3/2. आता ह्याचा LCM काय येणार? अगेन का आपण LCM काढतो? आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे, म्हणजे न्यूमरेटर ॲड और सबट्रॅक्ट केलं की आन्सर मिळेल. ठीक आहे. सो -5/3 ला मी वर खाली कशाने मल्टिप्लाय करणार? आणि 3/2 ला व्हॉट इज -10/6 प्लस 9/6? जे मी तिथे केलं. हे तुम्हाला आता असं वेगळं करून दाखवलं म्हणजे तुम्हाला ते कळेल काय केलंय. हे कळलं? सो आता मी डायरेक्टली ते घेते, इथे मी डायरेक्टली ते सबस्टिट्यूट करते जे आपण केलं. सो पहिल्याचं आन्सर आपलं काय आलं? -7/6. दुसऱ्याचं काय आलं? -1/6. आता हे काय आहे? डिव्हिजन. डिव्हिजन असली की काय करतो आपण? एक्सपोनंट्सची सबट्रॅक्शन. सो 4/3 a⁻ -7/6 आणि मायनस ऑफ -1/6 विल बिकम. सो 4/3 a⁻6/6 म्हणजे -1 आलं, म्हणजेच 4/3a आलं. आता a ची व्हॅल्यू त्यांनी 4 घ्यायला सांगितली इकडे. सो आन्सर काय आलं? 1/3. हे समजलंय सगळ्यांना? हवं असेल तर हे लिहून घ्या. खरंच फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन सॉरी ॲडिशन सबट्रॅक्शन, राईट दिस डाऊन, राईट इट डाऊन, म्हणजे ते डोक्यात जातं.
झालं. चला आता नेक्स्ट सम करूया. हां आता हे जे आहे हे मी एक्सप्लेन केलं. ए बी रेस टू, हां आता ए बी रेस टू एनचा एक एक्झाम्पल घेते. आता बघा लॉ 1 लॉ 2 आपला झाला. लॉ 3 काय आहे हा मी तुम्हाला सांगितला. ए रेस टू एम इंटू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन. सो हा लॉ आपल्याला कळला सगळ्यांना. आपण आता पुढच्या लॉला जाऊया. हां समजा असं असेल 24 रेस टू द पॉवर 3. तर 24चे फॅक्टर्स काय पडतात? 4 6 जा 24 किंवा 12 इंटू 2 पण पडतात. मी घेतलं 4 इंटू 6. सो दिस कॅन बी रिटन ॲज 4 रेस टू 3 इंटू 6 रेस टू 3. 4चा क्यूब काय आहे? 64. 6चा क्यूब आहे 216. मल्टिप्लाय करा. 13824. आता 24चा क्यूब फाइंड आउट करा इंटू इक्वल टू करून. आलं सेम. सो हे व्हेरीफाय झाला हा लॉ कळला सगळ्यांना. नेक्स्ट एक्झाम्पल 5 इज बेस्ड ऑन द सेम लॉ. ते एक्झाम्पल्स करण्यापेक्षा ना म्हणजे ही विचारतात तुम्ही करा. आता काय आहे होमवर्क म्हणून मी तुम्हाला आज सगळी एक्झाम्पल्सच देते करायला. की ह्याच्यातली जी एक्झाम्पल्स दिलेली आहेत प्रपोर्शन मधली पण जी अवघडवाली आहेत जी तुम्हाला कळली नाही आहेत तुम्हाला प्रॅक्टिस हवी आहे ती राईट डाऊन करायची. सिमिलरली ह्याच्यातली पण होमवर्क करा. ठीक आहे. सो आता इथे जर त्यांनी तुम्ही पटकन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. हां ही जी दोन आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू वाय म्हणजे काय बेस सेम असेल आणि मध्ये इक्वल टूची साईन असेल. एक्सपोनंट्स वेगवेगळे असू देत तर बोथ दोज एक्सपोनेंट्स विल बी इक्वल. सिमिलरली एक्स रेस टू एन इज इक्वल टू वाय रेस टू एन. सो ह्याच्या इकडे एक्स रेस टू एन इक्वल टू वाय रेस टू एन मध्ये आपल्याला दिसलं काय बेसिस वेगवेगळे आहेत पण एक्सपोनेंट सेम आहेत. सो अशा वेळेला यू कॅन राईट डाऊन एक्स इज इक्वल टू वाय डिरेक्टली. हे एवढंच वेगळं आहे. बाकी सगळं वॉट एव्हर वी हॅव डन त्याच्यातलंच आहे सगळे लॉज. सो हे सगळे लॉज घरी गेल्यावर आधी लिहायचे आणि मग सॉल्व्ड एक्झाम्पल्स करायची. चला 1C करूया. 1C मध्ये पण फक्त 30 आहेत. फक्त ओनली 30. चला 20 मिनिट्समध्ये जेवढी होतील तेवढे करू. 1 to 10 तर नक्की होतील आपले. 1 to 10 नक्की होतील. दिसतंय? मोठं करू अजून. ओके ना. हां सो 4x रेस टू मायनस 1/4 इज एक्सप्रेस्ड ॲज. चला एक 5 मिनिटं देते आधी तुमचं तुम्ही टिक करा आणि मग मला सांगा बघा जमतंय का. नाही जमलं तर मी सांगणारच आहे. ऑप्शन सी 4/x रेस टू 1/4. व्हेरी गुड. नेक्स्ट करेक्ट. एक्स रेस टू 1/3 म्हणजे काय क्यूब रूट ऑफ एक्स. आपल्याला माहिती आहे क्यूब रूट ऑफ 8 काय आहे 2. सो आन्सर इज सी. नेक्स्ट आता 32 जर तुम्हाला माहिती आहे का 32 इज 2 रेस टू व्हॉट. टू रेस टू करेक्ट. सो 2/2 रेस टू 5 इंटू 1/5 म्हणजे 5 5 कट झाले. आन्सर काय आलं करेक्ट. सो 4/2 म्हणजे 2 झालं आन्सर. नाही सॉरी आपण थर्ड करतोय सॉरी. सो 2 इंटू म्हणजे 2/2 रेस टू द पॉवर. ओके थांबा मी इथे करते. मी तुम्हाला काय म्हणलं 32 इज 2 रेस टू 5 रेस टू द पॉवर 1/5. सो हे 5 5 कट जाणार होणार 4 येणार आन्सर. चला एक्झाम्पल 4 करा. m इंटू n बघ ए रेस टू m बाहेर n
इज रिटन ॲज a रेज टू m इंटू n. सो आपल्या केसमध्ये 2 रेज टू 5 इंटू 1/5. 5 5 कट झालं, 2 राहिला. 2 इंटू 2 इज 4. फोर्थचा आन्सर इज 2. नेक्स्ट, फिफ्थ. सेम. बघा, क्यूब रूट आहे ना, रेज टू द पॉवर 1. क्यूब रूट ऑफ 8 2 आहे, क्यूब रूट ऑफ 27 3 आहे. सो 2/3 ऑप्शन ए. नेक्स्ट, आता 256 इन टर्म्स ऑफ 2 ची पॉवर बघा किती आहे. 2 रेज टू 2 इंटू इक्वल टू करा जोपर्यंत तुम्हाला 256 मिळतं. म्हणजे 2 रेज टू किती कळेल तुम्हाला. 8. 3 कसं, 256 आन्सर हवंय. 8. सो 2 इंटू 2 रेज टू 8. 2 इंटू, सॉरी हे 6 आहे. 2 इंटू 2 रेज टू 8 इंटू -1/8. सो 8 8 कट होणार. 2 इंटू 2 रेज टू -1 कॅन बी रिटन ॲज 2/2 which is equal to 1. So option A for question 6. बघा, आलं लक्षात. चला 7th. 2 रेज टू 1/2 इंटू 4 रेज टू 3/4. ऑप्शन 4 आला आन्सर. ऑप्शन पॉझिटिव्ह इंटीजर आहे 4 हा. सो ऑप्शन काय आहे. कळलं ना. नेक्स्ट, हां पुढचं सांगा. ओके, त्याच्या आधी सांगा 10th वालं. खूप इझी आहे, तुम्हाला आलं पाहिजे just by looking at the question. Correct. कारण any number raised to the power 0 is always 1. ठीक आहे. चला आता 8वं करा. सो तुम्ही बघितलं तर हा 4 आणि हा 4 कट होणार आहे, किंवा कट करायच्या ऐवजी आणखीन एक मेथड आहे. तुम्हाला रेज टू द पॉवर 1/4 म्हणजे 4th रूट. 4th root of 81x raised to 4 will be 3 into 3 into 3 into 3. म्हणजे 3 raised to 4 is 81. So 3x. So हे बघा कसं लिहायचं. 3x. बघा न्यूमरेटर पार्ट मी कसा लिहिलाय तुम्हाला चेक करा, कळतंय का. काय आलं आन्सर तुमचं. काय येत आहे. कारण बघा काय इथे पण हा लागू आहे ना 1/4, कारण होल ब्रॅकेट रेज टू 1/4 आहे. सो -8 इंटू 1/4 विल गिव्ह यू -8/4 म्हणजे -2. आणि हा ज्या वेळेला न्यूमरेटर मध्ये येतो त्याचं आन्सर इज 3xy². सो नन ऑफ दीज. हे कळलं ना. ओके, आता बघ 81x रेज टू 4 म्हणजेच 3x होल ब्रॅकेट रेज टू 4. आणि हा जो बाहेरचा 1/4 आहे तो मी इथे केला. सिमिलरली डिनॉमिनेटरला पण बाहेरचा 1/4 लागू आहे, मल्टिप्लाय करणार. सो हे कट होणार, फक्त 3x राहणार न्यूमरेटरमध्ये.
डिनॉमिनेटरमध्ये -8/4 म्हणजे -2 राहणार. सो हा रेसिप्रोकल सारखा आहे ना, म्हणजे y⁻². जर आपण वर घेऊन गेलो न्यूमरेटरमध्ये तो बनणार y². सो 3xy². नन ऑफ दीज इज द आन्सर. चला, सो हा पण झाला नन ऑफ दीज. आता हा बघा, जस्ट बाय लुकिंग ॲट द क्वेश्चन तुम्हाला आन्सर आलं पाहिजे. बघा, मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम आहे, ॲड एक्सपोनंट्स a - b + b - c + c - a सगळं 0 झालं. एनिथिंग रेज टू द पॉवर 0 इज ऑलवेज 1 झालं. 0 म्हटलं की 0 मार्क्स. एनी नंबर रेज टू द पॉवर 0 इज ऑलवेज. चला नेक्स्ट. हां, आता हे ते कॉम्प्लिकेट करायला वापरलंय, पण बघ, ओके चला 14 करा. 14 पण असंच आहे. ह्याचा आन्सर सांगा पटकन. का? कारण y⁻a - b + b - c + c - a - b सगळंच कट होत आहे. चला आता कुठलं करताय? 11th करा. काहीच कळेना म्हणजे कुठलं? हा क्वेश्चन इंडायसेसच कळला नाही. ओके, हे कळलं का? ज्या वेळेला बेस सेम असतो त्यावेळेला आणि मल्टिप्लिकेशन असते त्यावेळेला एक्सपोनेंट्सची ॲडिशन होते. सो हे एक्झाम्पल घेतलंय बघ त्यांनी. 2/3 × 2/2 इज इक्वल टू 2⁵. हे दिसलं? हे कळलं? हे नक्की कळलं? आता a⁻m / a⁻n म्हणजे काय? बेस सेम आहे पण एक्सपोनेंट्स वेगळे आहेत पण डिव्हिजन आहे. सो आपण अशा वेळेला काय करतो? सबट्रॅक्शन. a⁻m × n म्हणजे ह्याची प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन. सो आता इथे त्यांनी एक्झाम्पल दिलंय बघ. 2⁵ ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे. सो 5 2 10. सो 2⁻10 हे त्याचं आन्सर येतं. हे कळलं? नेक्स्ट, कुठलाही नंबर ज्या वेळेला 0ला इक्वेट करतो आन्सर इज ऑलवेज 1. रेसिप्रोकल म्हणजे a⁻ नेगेटिव्ह नंबर इज इक्वल टू 1/a⁻ पॉझिटिव्ह नंबर. सो त्यांनी इथे एक्झाम्पल घेतलंय. 2⁻³ आपण कसं लिहू शकतो? सिमिलरली 1/2⁻5 जर झालं तर ते कसं लिहू शकतो? हे कळलं? हे कळलं दोन्ही? मगाशीच एक्सप्लेन केलं होतं. आता क्यूब रूट ऑफ x जर आपण म्हटलं तर ते लिहिताना आपण कसं लिहितो? x⁻⁴. क्यूब रूटचा अर्थ काय? क्यूब म्हणजे 3. स्क्वेअर रूट जर असेल म्हणजे आपण लिहिताना कसं लिहितो? हे समजलं? सो ह्याचा अर्थ हे सगळं तुला कळलंय. हां, आता आपण जो एक्सरसाइजेस मध्ये सॉल्व्ह केलं ह्याच्यातलं हे सगळे जे लॉज आपण आत्ता बघितले ते सगळे अप्लाय केलेत. सो 4x⁻⁻1/4 म्हणजे 4/x⁻1/4. आपण बघितलं ना, a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. x⁻1/4 ऑप्शन सी. पुढचं जे आहे ते कसं झालं? 8⁻1/3 आहे म्हणजे क्यूब रूट ऑफ 8 झालं. सो दॅट इज 2, कारण 2 × 2 × 2 इज 8. सो 8चा क्यूब रूट जर फाइंड आउट करायचा झाला तर तो आला 2. ऑप्शन बी. कळलं? हां, नेक्स्ट. आता 32 जो आहे तो 2च्या टर्म्समध्ये जर आपण करायला गेलो तर म्हणजे मी तुम्हाला बघायला सांगितलं ह्याच्यावर 32 म्हणजे काय? 2 पासून सुरुवात कर. सो 2 × इक्वल टू किती वेळा केलं की आपल्याला 32 मिळतं? 2 3 4 5.
2 इंटू केलं आणि इक्वल टू आपण किती वेळा दाबलं? सो 2, 3, 4 आणि 5. हां ठीक आहे, बरोबर. ठीक आहे, सो हे तुला कळलं की 2⁵ म्हणजे 32. सो 2⁵ इंटू 1/5, वरचं खालचं 5 कट केलं, 2 राहिला. 2⁻1 इज 2 आणि 4 डिवायडेड बाय 2 केलं की काय आता? आन्सर इज, हे कळलं? ओके. आता इथे रेस टू द पॉवर 1/3 आहे. 1/3 म्हणजे मी तुला काय सांगितलं? क्यूब रूट. सो 8/27 चा क्यूब रूट काढायचा आहे. हां, सो 8 चा क्यूब रूट कोण आहे? 2. 27 चा कोण आहे? सो 2/3 आलं. नेक्स्ट, आता 256 जो आहे इन टर्म्स ऑफ 2 लिहायचा झाला आपल्याला, तर 2 किती इज 256? परत चेक करायला लागेल तुला. 2 इंटू 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 केलं की 256 मिळतं. सो 8 वरचा 8 आणि हा खालचा 8 सबट्रॅक्ट होऊन जात, कट होऊन जातील. इथे का? हा ऑलरेडी दिला आहे ना, बघ इथे मी सॉल्व्ह केलंय का ते? हे बघ, हे बघ केलंय. तो रेस टू द पॉवर -1/8 होतं की नाही. आता आपल्याला माहिती आहे 256 हा काय आला? 2⁸ इंटू -1/8. सो 8 कट झाला, म्हणजे राहिलं काय? 2 टू द पॉवर -1. सो 2 टू पॉवर -1 म्हणजे आपण असं लिहू शकतो, 2 ला खाली आणला डिनॉमिनेटर मध्ये. सो 2 डिवायडेड बाय 2 इज 1. हा -1/8 हा ऑलरेडी गिव्हन आहे इन द क्वेश्चन. दिसतंय का? म्हणून तो 1/8 घेतला आपण. आलं लक्षात? हॅलो, एक 5 मिनिटांनी कर, क्लास संपत आलाय. 5च मिनिटं. हां, सो इफ यू चेक, कुठे होतो आपण? हां, 1 कसं आन्सर आलं कळलं? चला 7th वाला समजलं. 7 पर्यंत केलं ना आपण. आणि मग मी बाकीचे जे तुम्हाला सांगितले, आता हा 8th वाला आपण इथेच केलाय बघ. हे एक्सप्लेन केलं मी. हे लिहून घेतलंस का तू? हां, घे. 9thचं काय झालं? हे जे सगळे रेस टू द पॉवर a-b प्लस मायनस होते सगळे कट झाले आणि 0 मिळालं. सो x रेस टू द पॉवर 0 इज ऑलवेज इक्वल टू 1, म्हणून आन्सर 1 आलं. सिमिलरली मी सांगितलं की इथे बघा 10th सम मध्ये रेस टू द पॉवर 0 आहे. आत इथे काही का असे ना, रेस टू द पॉवर 0 म्हणजे दॅट रेस टू द पॉवर 0 झालं, दॅट इज अगेन 1. आता समजलं? इथपर्यंत झालं आपलं. 10th पर्यंत आपले सगळे क्वेश्चन्स झाले. कळलं? काही डाऊट आहे अजून? आता काय करायचं, तुला हा प्रॉब्लेम थोडासा येतोय, ओके, इन जनरलच. मी पहिला म्हणजे देर इज नथिंग रॉंग, प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग हे वेगवेगळं असतं. ह्याचा अर्थ ह्या सगळ्यांना समजा 1 रिपीटेशन करून सांगितलं तर तुला 2 रिपीटेशन करून नक्की कळतंय. सो आता तू कशी प्रिपरेशन करायची? ह्यांच्यापेक्षा थोडी वेगळी. ह्यांना एकदा सांगून कळतंय, तुला कळत नाहीये. मग काय करायचं? एकदा मी एक्सप्लेन करते, घरी जाऊन परत हे सम सॉल्व्ह करायचे. तरी कळलं नाही तर मला विचारायचं. आणि हे तू एव्हरी टाइम करायचं, कारण तुला 2दा एक्सप्लेन केलं की तुला नक्की कळतं, यांना एकदा केलं की कळतं. प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग हे वेगळं असतं. सो बिईंग अ टीचर माझी जबाबदारी आहे की सगळ्यांना कळलं पाहिजे. सो पण तुला एफर्ट घ्यावा लागेल. हां, सो ज्यांना थोडंसं कमी कळतं असे खूप मुलं असतात आणि तू एकटीच नाही आहेस. ठीक आहे, आत्ताच्या ग्रुपमध्ये तू एकटी आहेस, पण बाकीची अशी खूप मुलं असतात. सो मला हे खूप आवडतंय की तुम्ही मला विचारताय, कारण आय एम गोइंग टू हेल्प यू इन धिस वे ओनली, की आता हे तुला 2दा एक्सप्लेन केलं की कळतंय. ठीक आहे, सो एव्हरी टाइम मी तुला विचारणार आता. हां, सो हे चांगलं आहे नव्हे. ठीक आहे, सो आजच्यासाठी थांबूया. 10 सम्स केले आपण, थांबू. उद्या परवा होईल. 11चा आन्सर 1 आहे. आलं का 11चं आन्सर तुमचं? गुड.
शाबास. 11चं पण आन्सर 1 आहे. व्हेरी गुड. मग चला 12 पण करून टाका पटकन. 14 पर्यंत करू. सो हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. हे सॉल्व्ह करावं लागेल. इलेव्हनचा आन्सर हवा असेल तर मी तुम्हाला पाठवते. सी फॉर 12th वन. येस, गुड. कारण तुम्ही बघितलं कुठल्याही नंबरला 0ला रेस केलं की ते 1च येतं. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. 13th. 11चा आन्सर मी पाठवते. आपण 13th करूया आता. सो समजा 13 सम घेतलं मी. 13 सम बघा काय आहे. x raised to 1 by p is equal to y raised to 1 by q is equal to z raised to 1 by r आणि x into y into z is given to us as 1. आपल्याला व्हॅल्यू काय फाइंड आउट करायची. p प्लस q प्लस z. हा आन्सर. हां आर आर, सॉरी मी झेड म्हटलं चुकून. p प्लस क्यू प्लस आर. ठीक आहे. आता बघा x रेस टू 1 बाय p इज इक्वल टू y रेस टू 1 बाय q इज इक्वल टू z रेस टू 1 बाय r हे दिलंय. लेट अस से इट इज इक्वल टू k. माझ्याबरोबर लिहा. सो x मी कसं लिहू शकते. k रेस टू p. y मी कसं लिहू शकते. k रेस टू q. z मी कसं लिहू शकते. k रेस टू r. हे कळलं. आता आपल्याला गिव्हन काय आहे. x इंटू वाय इंटू झेड इज इक्वल टू 1. सो ह्या सगळ्यांची आपण जर मल्टिप्लिकेशन केली 1 मी लिहिला k रेस टू 0. सो आता आपण शिकलोय की जेव्हा बेसेस सेम आहेत त्यावेळेला एक्सपोनंट्स आणि मल्टिप्लिकेशन आहे. सो इथे ऍड करावं लागेल. when bases are same we can equate the exponents. so आपला आन्सर आलं 0 ऑप्शन. सो आता तुम्हाला मी 11वं पाठवते. एकच मिनिट बिफोर आय फॉरगेट. आणि 15th हे करू म्हणजे 15 पर्यंत झाले असं लक्षात ठेवायला बरं असतं. ओके. लास्ट सम 15 पर्यंत करू. 11चा आन्सर पाठवते तुम्हाला. हां आता हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं बघा. हां x रेस टू द पॉवर 1/3 म्हणजे काय की ह्याचा क्यूब रूट असतो. आता आपल्या केसमध्ये त्यांनी काय सांगितलंय. x रेस टू द पॉवर 2/3. आता 2/3 आपण कसं लिहू शकतो. 2 इंटू 1/3. सो हे लिहिताना मी असं लिहू शकते का. सो कुठलं ऑप्शन करेक्ट असेल. ए. लिहून घ्या. राईट इट डाऊन. हां आणि उद्याला मी लॉगॅरिथमचा महत्त्वाचा पार्ट शिकवणार आहे. सो हे कोण बोलतोय. मनीषा जाईल. ओके. बरेच मॉड्यूलमधलेच क्वेश्चन्स बरेचदा रिपीट असतात. तुम्हाला मी जी स्पायरल बुक देणार आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट वीकला देणार आहे. कारण ती मला आय थिंक आली आहे का विचारते मी. त्याच्यातनं मागचे आणि ॲडिशनल क्वेश्चन्स दिसतात तुम्हाला तसे टाईप
पण मी जे तुम्हाला देणार आहे ते आस्ट म्हणजे एक्झाम्समध्ये विचारलेल्या प्रश्नांचे ते क्वेश्चनचा सेट देणार आहे. PYQs म्हणतात त्याला. सो ते मी तुम्हाला देणार आहे. सो त्याच्यातनं तुम्हाला करता येईल ते सांगते मी सायलीला. ह्या वीकमध्ये ती देऊन टाकेल सॅटर्डेपर्यंत. आय टेल हर. ठीक आहे. चलो, सो आय थिंक वी विल स्टॉप हिअर. So we will continue tomorrow with indices and log.